नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 31 उपाय. भारतीय आध्यात्मिक परंपरेत श्री दत्तगुरू यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि करुणा यांचा संगम म्हणजे दत्तात्रय दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र केवळ शब्दाचा उच्चार नसून तो भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनशांती, स्थैर्य, यश, आरोग्य आणि समाधान हवे असल्यास दत्तगुरूचे साधे पण प्रभावी उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात. श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भाव हे ठेवून हे उपाय केल्यास आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. दत्तगुरूच्या कृपेचे महत्त्व. त्यांची उपासना केल्याने मन स्थिर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दत्तगुरूचे 31 प्रभावी उपाय. नंबर 1. दत्तगुरूचे नित्यस्मरण. दररोज सकाळी उठल्यावर श्री दत्तात्रय नम असे किमान 11 वेळा म्हटल्यास मन प्रसन्न राहते. नंबर 2. गुरुवार व्रत. गुरुवारी सात्विक आहार घेऊन दत्तगुरूची पूजा केल्यास गुरुकृपा प्राप्त होते. नंबर 3. दिगंबरा मंत्र जप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. नंबर 4. गुरुपूजन. आपल्या गुरुचा किंवा दत्तगुरूचा फोटो समोर ठेवून पूजन केल्यास जीवनात मार्गदर्शन मिळते. नंबर 5. पीठापूर दर्शनाचा संकल्प. मनानेच पीठापूर श्रीपाद श्रीवल्लभ स्मरण केल्यासही पुण्य लाभते. नंबर 6. गायीची सेवा. दत्तगुरूंना गाय अत्यंत प्रिय असते. गायीला अन्न दिल्यास पुण्य प्राप्त होते. नंबर 7. कुत्र्याला अन्न देणे. दत्तगुरूचे आवाहन कुत्रा मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्यास संकटे दूर होतात. नंबर 8. गुरुवारी दान करा. पिवळे वस्त्र, चणे, डाळ किंवा फळ दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात. नंबर 9. ब्रह्ममुहूर्त साधना. पहाटे उठून नामस्मरण केल्यास मन व बुद्धी शुद्ध होते. नंबर 10. श्री गुरुचरित्र पठण. दररोज किंवा गुरुवारी श्री गुरुचरित्रातील एखादा अध्याय वाचावा. नंबर 11. पादुका पूजन करा. दत्तगुरूच्या पादुकाचे पूजन केल्यास गुरुतत्व जागृत होते. 12. सात्विक जीवनशैली ठेवा. सत्य, अहिंसा व संयम याचे पालन केल्यास दत्तकृपा लवकर मिळते. नंबर 13. अहंकार त्याग. दत्तगुरू अहंकार नष्ट करतात. नम्रता ठेवणे हा मोठा उपाय आहे. नंबर 14. सेवा हाच धर्म. गरजू लोकांची सेवा केल्यास दत्तगुरू प्रसन्न होतात. नंबर 15. गुरुवार उपवास. फक्त फळावर किंवा हलका आहार घेऊन उपवास केल्यास मन शुद्ध होते. नंबर 16. पिवळ्या फुलाची अर्पण. दत्तगुरूंना पिवळी फुले अर्पण केल्यास शुभ फळ मिळते. नंबर 17. दीपदान. गुरुवारी तुपाचा दिवा लावल्यास अज्ञान दूर होते. नंबर 18. ध्यान साधना. डोळे बंद करून दत्तगुरूचे स्मरण केल्यास मानसिक शांती मिळते. 19. नामस्मरण करत चालणे. दैनंदिन काम करतानाही मनात दत्त नाम ठेवणे. 19. वाईट सवयीचा त्याग. व्यसन, राग, द्वेष त्याचा त्याग केल्यास आयुष्य सुधारते. नंबर 21. गुरुप्रसाद ग्रहण. प्रसाद श्रद्धेने घेतल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. नंबर 22. गुरुवारी पिवळे वस्त्र. गुरुवारी पिवळे किंवा फिकट वस्त्र परिधान केल्यास शुभता वाढते. 23. मनोकामना सांगताना विश्वास. दत्तगुरूंना मनातील इच्छा सांगताना पूर्ण श्रद्धा ठेवावी. 24. संकटकाळी दत्तस्मरण. अडचणीच्या वेळी दत्तगुरूचे नाव घेतल्यास धैर्य मिळते. नंबर 25. गुरुसेवेचा भाव ठेवा. गुरु म्हणजे दत्तगुरू असा भाव ठेवावा. नंबर 26. 7 दिवसांचा मंत्र अनुष्ठान. 7 दिवस सलग मंत्रजप केल्यास विशेष फळ मिळते. नंबर 27. मौन साधना ठेवा. आठवड्यातून एकदा काही वेळ मौन पाळल्यास मन शांत होते. 28. कृतज्ञतेचा भाव. जे मिळाले आहे त्याबद्दल दत्तगुरूंना धन्यवाद द्यावा. नंबर 29. दत्त जयंती साजरी करणे. दत्त जयंतीला विशेष पूजा व सेवा केल्यास मोठे पुण्य मिळते.
30 नकारात्मक विचार टाळणे. दत्तगुरूवर विश्वास ठेवून चिंता सोडावी आणि नकारात्मक विचार टाळावे. नंबर 31 पूर्ण समर्पण. जे होईल ते दत्तगुरूंच्या इच्छेने असा भाव ठेवल्यास जीवन बदलते. तर ह्या 31 उपायाचे नियमित पालन केल्यास नक्कीच तुमचे जीवन बदलेल. मनशांती व आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते आणि निर्णय क्षमता सुधारते. जीवनात स्थैर्य व समाधान मिळते. दत्तगुरूंचे उपाय हे कोणतीही जादू नसून श्रद्धा, शिस्त आणि सातत्याचे प्रतीक आहे. दत्तगुरू आपल्या भक्ताला कधीही सोडत नाहीत. आपण फक्त निष्ठेने त्यांच्या चरणी समर्पित झालो तर आयुष्यातील प्रत्येक अडचण सोपी होते. आणि दत्तगुरूवर विश्वास ठेवायचा. श्री गुरुदेव दत्त ह्या 3 शब्दात अख्खे जीवन बदलण्याची शक्ती दडलेली आहे. श्रद्धेने हे उपाय करा आणि दत्तगुरूच्या कृपेने अनुभव घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.